के अंदर भागते हुए दोनों भी खिलाड़ी ने यहाँ से गेंद को रोका और नंबर पहला कंप्लीट होता हुआ। और टीम की रन संख्या की यदि बात करेंगे तो कुल मिलाकर अब तक 9 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख पा रहे दोस्तों। विनायक पिंपली वाड़ी टीम के माध्यम से विनायक गोरे को हमने देखा, जरूर अच्छी गेंदबाजी उन्होंने की, एक चौका बटोरा था जरूर दूसरी गेंद के ऊपर, लेकिन फिर से एक बार कमबैक करते हुए सिर्फ 9 रन। पहले ओवर की समाप्ति होती हुई टीम की रन संख्या 9 रनों के ऊपर हम देख पा रहे दोस्तों। रूपेश भोईर और मंगेश भोईर ये जोड़ी मैदान के अंदर नजर आते हुए आज कुल मिलाकर 8 टीम मैदान के अंदर खेलते हुए दिखाई देगी। 4 मुकाबले पहले राउंड के होंगे जरूर, आज एक्स्ट्रा अप से कोई भी टीम मैदान के अंदर नहीं खेलेगी। मैगी मंगेश भोईर मैदान के अंदर आते हुए एक बड़े बल्लेबाज है दोस्तों, लेकिन आज यदि बात करेंगे तो थोड़े से इंजर्ड है। इसी के साथ रनर हम देख पा रहे हैं दोस्तों। राउंड द विकेट से फिर से एक बार गेंदबाज तैयार होते हुए गावदेवी पिंपली वाड़ी बनाम जर्मन ढोके, इन दो ताकतवर टीम के बीच ये मुकाबला चलता हुआ। गेंदबाज लकी, हाफ ट्रैकर गेंद थी, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं था। बिंदी गेंद की समाप्ति होती हुई अच्छी शुरुआत करते हुए लकी, इस टीम के लिए हमेशा लकी हम देख पा रहे दोस्तों अच्छा क्रिकेट खेलते हैं, लेकिन आज इस मैदान के ऊपर कमबैक करना होगा क्योंकि जर्मन ढोके टीम की यदि बात करेंगे तो एक बड़ी टीम जानी जाती है। इस बार फिर से एक बार हाफ ट्रैकर गेंद थी, छोटी गेंद थी, उसे पुल किया, भेज दिया स्कोर लेग बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। के दस्तानों में बिंदी गेंद की समाप्ति होती हुई हाफ टक्कर गेंद बाउंड्री लाइन के बाहर मारने की कोशिश पूरी तरह से मैं कहूंगा यहाँ पर बल्लेबाज मैगी की थी जरूर, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं था। इसी के साथ बिंदी गेंद की समाप्ति होती हुई राउंड द विकेट। इस बार स्ट्रोक अच्छा है लेकिन खिलाड़ी वहां पर पॉइंट के क्षेत्र में पहुंचे और यहां से मैगी को चलता बना दिया, बड़े विकेट का पतन होता हुआ। बल्लेबाज की बारी का हमेशा से हम देखते दोस्तों जब जब टॉस जीतती है टीम जर्मन ढोके, बल्लेबाजी करने का फैसला हमेशा उनका हमें देखने मिलता है। इसी तरह के फैसले हम श्री गणेश कासगांव टीम का भी हमने हमेशा से देखा है। टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का निर्णय लेते हैं और पहले 5 ओवर में टीम की रन संख्या काफी तेजी से बढ़ाने की कोशिश होती है और सेकेंड इनिंग में वही रन रोकने की चाहत हमेशा से होती है टीम जर्मन ढोके की। आज भी यदि बात करेंगे तो इस मुकाबले में टॉस जीतने के बाद पिंपली वाड़ी टीम ने टॉस जीता और फील्डिंग करने का निर्णय लिया। हाफ ट्रैकर थी, फिर से एक बार खींचने की कोशिश, ऑन साइड में बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, कैच ड्रॉप। पकड़ो क्या जीतो मैच, ये हमने हमेशा से कहा है, लेकिन आज कैच ड्रॉप होता हुआ। नए बल्लेबाज जयेश मैदान के अंदर पहुंचे जरूर, लेकिन बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश पूरी तरह से मैं कहूंगा यहाँ पर नाकाम होती हुई।
रोशन जी जाटे साहब का आगमन हो चुका है। आइए मंच के ऊपर, आपका स्वागत है। ड्राइव करने की कोशिश, खिलाड़ी है वहां पर, और यहाँ पर बाल बाल बच्चे। गाउदेवी पिंपलोली वाड़ी मैदान के अंदर खेलते भी जर्मन ढोके के खिलाफ। ओवर नंबर 2, अब तक मैं कहूंगा अच्छी गेंदबाजी यह लकी के माध्यम से हमने देखी है इस मुकाबले में। पहले ओवर में 9 रन, तो इस ओवर में अब तक 6 रन बटोरते हुए 2 ओवर का खेल समाप्त हुआ और एक बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ टीम की रन संख्या जाकर पहुंची है कुल मिलाकर 15। इस विभाग की यदि बात करेंगे तो पिंपलेवाड़ी एक बड़ी टीम है और अच्छा क्रिकेट हमेशा से पिंपलेवाड़ी टीम ने खेला है, लेकिन उनके खिलाफ आज जर्मन ढोके टीम जो बदलापुर विभाग से बिलोंग करती है वही टीम मैदान के अंदर खेलने आई जरूर। एक तरफ बात करेंगे बदलापुर ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के हमारे कार्याध्यक्ष धीरेज जी रमेश भोईर साहब, इनकी टीम मैदान के अंदर खेलती हुई। धीरेज जी भोईर साहब का कार्य काफी बड़ा है, हमेशा से क्रिकेट के प्रति उनका लगाव हमने देखा है और उनके पिताजी के माध्यम से भी नाम से कितने बार हमने देखा है टीम जर्मन ढोके खेलती है। बहुत सारी शुभकामनाएं धीरेज जी भोईर साहब के माध्यम से टीम ढोके के लिए आती हुई, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। एक दिलदार दिल की हस्ती है हमारे धीरेज जी भोईर साहब और एवन जोड़ी के ऊपर काफी उनका प्यार है, यह भी भूलने वाली बात नहीं है क्योंकि हमेशा से हम यदि बात करेंगे दिनेश जी भोईर साहब का नाम बड़ा है। बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, लॉन्गर के क्षेत्र में खिलाड़ी सिर्फ देखते रह गए, उनके सिर के ऊपर से गेंद जाती हुई मस्तक से दस्तक देती हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। दंदनाता हुआ छक्का, टीम की रन संख्या आगे बढ़ते हुए 21 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख पा रहे दोस्तों। गेंदबाज फिर से एक बार विनायक, अगली गेंद के ऊपर पुश करो खुश रहो, यही परिस्थिति हमने देखी है। सिंगल रन यहां से बटोरा, यही तो बड़े खिलाड़ी की पहचान है दोस्तों। जब जब बड़ा स्ट्रोक आता है सिंगल निकाल कर स्ट्राइक रोटेट करते हैं और यहां से टीम की रन संख्या सिंगल के साथ आगे बढ़ते हुए 22 रन अब तक स्कोर कार्ड के ऊपर हम देख पा रहे दोस्तों। दोनों भी टीमों की यदि बात करेंगे तो मुकाबला काफी अच्छा होगा मैदान के अंदर, इसमें कोई शक की बुनियाद नहीं है। वैभव जी पवार, इनका भी आगमन हो चुका है। टीम जांबेली ब आज मैदान के अंदर खेलती हुई हमारे नजर आएगी इस मुकाबले में, इस प्रतियोगिता में। गेंदबाज तैयार होते हुए हाफ ट्रैक करती, फिर से एक बार खींचना चाहते थे ऑन साइड में, टीम पे खिलाड़ी पहुंचेंगे, गेंद को रोकने का प्रयास किया जरूर, 2 रन बटोरना चाहते थे और काफी तेजी से यहाँ पर 2 रन मिलेंगे। टीम की रन संख्या इन्हीं 2 रन के मदद से आगे बढ़ती हुई अब तक 24 रन स्कोर कार्ड के ऊपर हमें देखने मिल रहे हैं दोस्तों। दोनों भी टीमें कई बार एक दूसरे के खिलाफ खेलती भी हमने देखी है। अच्छा क्रिकेट दोनों टीमों का हमने हमेशा से देखा है, लेकिन आज इस प्रतियोगिता में जीतेगा कौन। फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, फाइनल के क्षेत्र में खिलाड़ी थे और यहां पर देखते रह गए बल्लेबाज जयेश भोईर। एक बार हालांकि उन्हें जीवनदान मिला था जरूर, लेकिन यस अंपायर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट है, लेकिन देखेंगे क्या कुछ हुआ है। यहाँ पर पूरी तरह से बल्लेबाज पहुंचे पॉपिंग क्रीज में कि आउट है, ये भी हमें देखने वाली बात होगी। जयेश भोईर यंगस्टर खिलाड़ी है, हमारे तीसरे अंपायर चेक करते हुए दूध और दूध का दूध और पानी का पानी, नॉट आउट, सेफ है बल्लेबाज जयेश। गेंदबाज विनायक राउंड द विकेट। बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश थी, फिर से एक बार फाइनल के क्षेत्र में खिलाड़ी पहुंचेंगे, गेंद से काफी दूर थे और यहाँ पर सिंगल मिलेगा। सिंगल के साथ टीम के रन संख्या फिर से एक बार आगे बढ़ती हुई अब तक 26 रन स्कोर कार्ड के ऊपर हमें देखने मिल रहे हैं दोस्तों। दोनों भी बल्लेबाज मैदान के अंदर हम देख पा रहे दोस्तों। अंपायर रिव्यू था, अंपायर रिव्यू किसका था? टीम का नहीं, अंपायर का था। यस, वही हम बात कर रहे थे कि अंपायर रिव्यू था।
टैप करने की कोशिश थी, ऑन साइड पे खेला हुआ स्ट्रोक, डीप पे खिलाड़ी भागते हुए पहुंचे, सिंगल मिला, दूसरे की कोशिश करना चाहते थे और यहां से फिर से एक बार बाल बाल बचे। सिंगल के साथ टीम की रन संख्या 27 रनों के ऊपर हम देख पा रहे दोस्तों। पानी लेके जाना है मैदान के अंदर। 3 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। खिलाड़ी कक्ष से पानी लेके जाना है, यह विनती है। डीजे थँक्यू सो मच। तर 12 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये 18 बॉलचा खेळ संपन्न झालाय। टीमची टोटल तुम्हाला फलकावरती पाहायला मिळेल आतापर्यंत 27 धावा। पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची गड घेतली, एसच्या मागे यष्टीरक्षक पोहोचला आणि अखेर जयेश भोईर जो चाचपटत खेळत होता त्याला मैदान सोडावं लागेल। धक्का लागतो दुसऱ्या टीम चेअरमन ढोके संघाला। फलंदाज बाद कविदास भोईर सारखा खेळाडू येणं बाकी आहे, परंतु नवीन खेळाडू यंगस्टर खेळाडूला संधी दिली आहे। जयेश भोईरनं या मॅच मध्ये बी मिळेल संधीचं सोनं करायला पाहिजे होतं, परंतु त्याला नाही जमलं। नवीन बॅटर मैदानावरती निक्की दाखल होतोय। निकेश भोईरला तुम्ही पाहताय तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती। या मॅच मध्ये संघर्ष आता वाढलाय टीम चेअरमन ढोके संघाचा, कारण आपण जर पाहिलं तर चेअरमन ढोके ज्यांचं काम असतं नेहमीच ओके, परंतु आज या मॅच मध्ये चाचपडत बॅटिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। हालांकी एक षटकार जरूर आलाय बॅटर रुपेश भोईरच्या बॅटमधून, परंतु सुरुवात थोडीशी कमकुवत झाली आहे असं म्हणायला हरकत नाहीये। टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला टीम पिंपळवली वाडी या संघाच्या माध्यमातून बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, हलक्या बॉलला ढकलला आणि अखेर इथे सिंगल मिळती आहे आणि सिंगलच्या साथीने स्वतःच अकाउंट ओपन केलं निकेश भोईरनं। त्यामुळे सिंगलच्या जोरावरती धावफलक जाऊन पोहोचला 28 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील। ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती आपण पाहतोय। या मॅच मध्ये दोन्ही संघ मोठ्या शर्तीचे प्रयत्न करतात। राऊंड द विकेट, लेफ्ट ओव्हर द विकेट दाखल झाले आणि अखेर फुलटस बॉलला देखील कन्वर्ट करू शकले नाही। कॅच होतं एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये, परंतु बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता, त्यामुळे इथून डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी राकेशने केली आहे। 3 बॉल मध्ये फक्त एक सिंगल खर्च केली, एक विकेट त्याने संपादित केली या मॅच मध्ये। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा रुपेश भोईरला देखील इथून मैदान सोडावं लागेल। अजून एक धक्का टीम ढोके संघाला। फलंदाज बाद जर चांगली सुरुवात परेशने केली तर नक्कीच धावफलक वेगानं
पुढे सरकेल, कारण 8 बॉलचा खेळ आता फक्त शिल्लक आहे या मॅच मध्ये. त्यामुळे 8 बॉल मध्ये किती धावा वसूल करतोय परेश भोईर हे देखील आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये. खरं तर यंगस्टर खेळाडूने मी म्हणेन थोडंसं नाराज केलं, कारण ज्यावेळेस संधी मिळते ना खरं तर मुकेश सर, त्यावेळेस संधीचं सोनं करायला हवं, तेव्हाच एखादा खेळाडू चमकतो, एखादा खेळाडू पुढे येतो. परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पूर्णपणे धावफलक थांबलाय 28 याकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. फुटस होता, ड्राईव्ह केला व्ही शेप मध्ये, डीप मध्ये खेळाडू पोहोचेल, एक सिंगल तिथे एक पडली, दुसरीचा प्रयत्न करतात, थोडेसे फंबल झाले, लगेच 2 धाबा इथे मिळतात या शंका नाहीये. आणि आता तिसरीचा प्रयत्न देखील करत होते, यष्टीरक्षक पोहोचलाय वेगानं, 30 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. चेअरमन डोके संघ हाच विचार करत असेल जर शेवटच्या बॉलवरती आता षटकार आला तर धावफलक पुढे सरकेल यात शंका नाहीये. आणि जर इथून कमबॅक करायचा प्रयत्न केला टीम गावदेवी पिंपळली वाडी संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना, लेफ्ट मोर द विकेट, गतीमध्ये मिश्रण, बिगिट करण्याचा प्रयत्न, बोट बिगवली, फिंगर रोल केली, एक सिंगल एक बडी, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर या 2 धाबा इथे भेट दिल्या शंकात नाहीये. 2 धाब्याच्या साथीने धावफलक 32, 32 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय, त्यामुळे टीमची टोटल 32 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे षटक आता शिल्लक आहे. या 5व्या षटकामध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये धाबा किती येतील, त्यानंतर किती धावसंख्येचा टार्गेट सेट होईल, या साऱ्या गोष्टीचा प्रश्न आता उद्भवला जरूर, परंतु 6 चेंडू सांगून जातील इथून धाबा किती म्हणल्या जातील. दुसऱ्या बाजूला मी म्हणेन पूर्णपणे थांबवले टीम चेअरमन ढोके संघाला या मॅच मध्ये गावदेवी पिंपळलीवाडी संघाच्या माध्यमातून, कारण गावदेवी पिंपळलीवाडी संघ म्हटलं की याच पंचकृषीतील एक ताकदवर संघ, आदिवासी बांधवांचा हा संघ म्हणून त्यांची ओळख आहे. आणि खरं तर जेव्हा जेव्हा मग आदिवासी विभागातून मोठमोठ्या मॅचेस होत असतात, ठाणे विरोधात रायगड अशी देखील मॅच आपण पाहिलेली आहे, त्यावेळेस देखील विनायक गोरे असेल, त्यानंतर अनिल पादीर असेल जो एक चांगला खेळाडू आहे, यांची वर्णी नेहमीच मोठमोठ्या संघामध्ये लागत असते. आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं असेल तर मयूरजी पिसेकर साहेबांची स्पर्धा गाजवली गावदेवी पिंपळलीवाडी संघाने, तिथे अनिल पादीरने मी म्हणेन एव्हेंजर बाईक जिंकली, एव्हेंजर बाईकचा तो मानकरी ठरला, 32 धाबा. त्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ खेळत असताना ती स्पर्धा अक्षरशः गाजवली अनिल पादीरनं. षटक क्रमांक 5 गोलंदाज यशवंत चा पहिला बॉल टर्न केला ऑन साइडला, फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर झेल तिथे टिपलाय, त्यामुळे निकेश भोईरला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय सचिन भोईरला तुम्ही पाहताय. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो ना चेअरमन ढोके, त्यावेळेस मात्र सचिन भोईर मैदानाच्या मध्ये दाखल होत असतो आणि तोडफोड बॅटिंग आपण नेहमीच पाहिलीच सचिन भोईरच्या माध्यमातून. परंतु या मॅच मध्ये खरं तर संघ अडचणीत सापडलाय, अशा परिस्थितीमध्ये कशी बॅटिंग करतोय सचिन भोईर हे देखील चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज दाखल होतोय, राऊंड द विकेट. बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, इथे देखील तुम्ही पाहता बॅटरी बॉलचा संपर्क नाहीये. खरं तर पाठलाग केला होता, चेंडूचा फॉलो केला होता आणि ऑन साइडला अडबा बॅट खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. देवा भोईर यांना देखील तुम्ही पाहताय, त्यानंतर आमचे अमोलजी भोईर असतील एक जुने जाते खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. राऊंड द विकेट. इथे फटका चांगला आहे, खेळला ऑन साइडला, लॉंग ऑनला, स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हिट. मी आधीच म्हटलं होतं जिथे विषय गंभीर तिथे सचिन भोईर खंबीर, आणि अखेर त्याच्या बॅट मधून बॉल चालला सीमा पार, लॉंग ऑनला ठोकलाय षटकार. आडिवली गावचे उपसरपंच राहुलभाई पाटील यांचं संगीत आपण ऐकतोय. एक नंबरचा मानकरी खरं तर मथुर ठरला, घाटावरती जात असताना देखील त्याचा वेग आपण पाहिला. आणि खरं तर आमच्या आतिथ्य भंडारी जे मात्र मथुर बैलाचे फॅन आहेत, त्यामुळे सातत्याने या मैदानावरती चांगले चांगले सॉन्ग येत असतात. षटकार ठोकलाय, धाव फलक वेगाने पुढे सरकतोय, टीमची टोटल जाऊन पोहोचली फलकावरती तुम्हाला पार मिळेल आतापर्यंत 38, 38 धाबा धाव फलकावरती जोडले गेल्यात. अजून या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता,
बॅटची कडा घेतली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर एक चिके सिंगल धाव येथे एकपटी जातीये आणि त्याच सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. खरं तर ही खेळपट्टी मी म्हणेन गोलंदाजासाठी जास्त पोषक ठरले, नंदनवन ठरले, परंतु या मॅच मध्ये घडणार काय हे देखील आपण पाहणार आहोत. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय हाताला ब्रश करून, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पॅरलल स्ट्रोक, रॉकेट स्ट्रोक तुम्हाला जरूर पार मिळेल. एक चांगला फटका, या फटकेचा चटका लागतो टीम पिंपळेवाडी संघाला आणि धावा मिळते 6. षटकार येतोय टीम ढोके संघासाठी. धावफलक 45. तर फायटिंग टोटल तुम्हाला पार मिळेल. जर चेंडू डॉट आला तर इथून कमबॅक करेल. लाईन चेक केली आहे, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. धावफलक तुम्हाला पार मिळेल, पुढे सरकतोय. 46. दबाव आहे, दबावाखाली गोलंदाज वापरतोय. यशवंतला तुम्ही पाहताय, एक षटकार आल्यानंतर त्याच्यावरती देखील दबाव आहे. शेवटचा बॉल कसा टाकायचा, शेवटच्या बॉलवरती धावा थांबवायच्या, या साऱ्या गोष्टी आता तुम्हाला पार मिळतील. या वेळेला देखील गोल गिरकी घेतली होती, बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर शेवटचा बॉल आलाय डॉट आणि विकेट देखील मिळते शेवटच्या बॉलवरती. कविदास भोईरला इथून मैदान सोडावं लागेल, परंतु धावफलक जाऊन पोहोचला टीमची टोटल 46 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नेक्स्ट मॅच, चला दोन टीमचे कॅप्टन दहिवली आणि जांभिवली ब. MJ स्पोर्ट्स दहिवली मुरबाड, तर त्यांच्या विरोधात जांभिवली ब. थँक्यू सो मच. आपण टॉस संपन्न करू. चला दोन टीमचे कॅप्टन नामदेवजी भंडारी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. चेंज द गेम जांभिवली ब. पंचतारा हॉटेलचे मालक ऋषी पाटील साहेब पुरस्कृत हा संघ तुम्हाला पार मिळेल. तर दुसऱ्या बाजूला MJ स्पोर्ट्स दहिवली मुरबाड, या दोन टीमच्या दरम्यान टॉस आपण संपन्न करू. नाणेफेकीचा कौल. छापाचा कॉल. मुकेशजी बोराडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न केला. टॉस जिंकलाय, चला दोघांनी या. टॉस जिंकलाय टीम दहिवली संघानं. सर्वप्रथम निर्णय फील्ड फर्स्ट. काय म्हणाल, खरं तर मुरबाड विभागामध्ये तुम्ही मोठमोठी स्पर्धा खेळत असता, आज मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी तुम्ही दाखल झालात. इथे आल्यानंतर खरं तर हे वातावरण तुम्ही ज्या प्रकारे पाहताय, सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये वसलेलं खरं तर हे मैदान आहे. बारवी डॅम देखील बाजूलाच आहे. इथे आल्यानंतर कसं वाटतंय? एकदम छान एन्व्हायरमेंट आहे आणि खरंच एक ॲटमॉस्फिअर सुद्धा खूप छान आहे खेळण्यासाठी. आणि आम्ही पहिली टुर्नामेंट या ठिकाणी बदलापूर विभागामध्ये खेळतोय, त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल ज्यांनी आम्हाला चान्स दिली खेळण्यासाठी त्यांच्या मनापासून धन्यवाद. आणि नक्कीच एक चांगला गेम खेळू. आमचा सुद्धा तसा नौका संघ आहे, परंतु नक्कीच आम्ही आमच्या एक बेसिकवर ठाम राहू आणि एक चांगला गेम खेळण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ देखील अनोळखी असणार आहे, कारण तुम्ही पहिल्यांदाच खेळताय बदलापूर नगरीमध्ये. तर या संघाच्या समोर फाईट करायचंय, काय म्हणाल आज कशा प्रकारची रणनीती असणार आहे?
नाही, नक्की जेव्हा आपण अननोन असतो तेव्हा तुम्ही तुमच्या बेसिकवर ठाम राहणं गरजेचं असतं, कारण तुम्ही त्यांचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट माहीत नसतात. परंतु कुठेतरी एक बेसिक्सवर ठाम राहिले तर नक्की चांगला गेम खेळू शकता. आणि मी आमच्या बॉलिंग डिपार्टमेंटवर डिपेंड राहू, तर नक्कीच एक त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखून ते इझिली चेस करण्याचा प्रयत्न करू. सो फर्स्ट ऑफ ऑल तोच आमचा या ठिकाणी टार्गेट असेल. आणि समोर सुद्धा चांगला संघ आहे, त्याच्यामुळे नक्कीच त्यांना सुद्धा बेस्ट ऑफ लक, कारण तर अनोळखी संघासोबत खेळणं सुद्धा एक चांगली पर्वणी असते, चांगलं शिकायला भेटतं. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच अगेन की तुम्ही आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. खरं तर टीम दहिवली संघाने टॉस जिंकला आणि निर्णय त्यांनी घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम जांभिवली बस संघाला. तर आता सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा जोडले जातील. 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. या धावा रोखल्या जातील की चेस होतील, या पुढची गाणी ऐकूया आपण महेशजी धुळे सरांच्या जुबानी. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नारायणे नमस्तुते नारायणे नमस्तुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिबार मुजरा या ठिकाणी अर्पण करून आपण आजच्या दिवसाला अर्थात दिवस क्रमांक 4 ला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. मी महेश धुळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. जय हनुमान क्रिकेट संघ चांदप RD11 यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अफाट मेहनत किरणजी गोडविंदे असतील, अतिजी भंडारी, नामदेवजी असतील, त्यानंतर आमचे मुकेश बोराडे अँड ऑल टीमचं विशेष कौतुक आपल्याला करावं लागणार आहे. षटक क्रमांक पहिलं मॅच ऑन. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. आपण पाहतो पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे जयेश. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाज जयेश राऊंड विकेट ओव्हर द विकेटने माफ करा. आणि चांगली दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना P1 मध्ये आपण आहोत आणि या P1च्या षटकामध्ये सुरुवातीला पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक सिंगल आली आहे. शांत सुरुवात सध्या राकेश आणि विनायक याला तुम्ही पाहताय. पिंपलोली वाडी हा संघ देखील एक दर्जेदार संघ आहे. याच विभागातील एक कसलेला संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये ढोके संघाच्या विरोधात खेळतोय. मागच्या 2 हंगामामध्ये आपण पाहिलं तर ढोके संघाचं काम एकदम ओके होतं. अगदी दर्जेदार खेळ त्यांचा आपण नेहमीच पाहिलेला आहे. आणि या 2 संघांमध्ये हे अतितडीची लढत पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे कार्याध्यक्ष सन्माननीय दिनेश दादा भोईर यांच्या वतीनं सातत्याने आपण पाहतोय या संघाला शुभेच्छा येत असतात. या संपूर्ण टुर्नामेंट साठी देखील त्यांच्या वतीनं शुभेच्छा. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करू. आणि आता या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं चालू आहे. धावा मिळतील 2. या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल 3 या अंकावरती. चेंज द गेम. जांभिवली ब हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. ऑन साइडला फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल जाईल सरळ काऊ कॉर्नर फेजला या ठिकाणी बीट करत दर्जेदार खणखणीत षटका. किसे चेक करू शकता. ऑलरेडी तुम्हाला चॉकलेटच मिळतील. या ठिकाणी आउटसाइड ऑफ स्टंप अंपायर सिग्नल बाईट बॉल. या रोहित बोराडे स्वागत आहे आपलं. मुकेश तुमचे बंधू मुकेश बोराडे या ठिकाणी वाट बघतायत. त्यांना माहिती आहे पहिल्या सामन्यानंतरच ते मात्र ड्युटीवरती जॉईंट होत आहेत. ही खासियत राहिली प्रत्येक दिवसामध्ये रोहित बोराडेंची.
हो लिडिंग एज टॉप एज मागे चालला बॉल पडला नंतर आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबणार नाहीये 1-2 बाउन्स बॉल सीमा पार धावा मिळतील टीम आई गावदेवी पिंपलोळी वाडी संघाला 4 अगोदर ताकद त्यानंतर नजाकत संघाचे धावत संख्या धावफलकामध्ये 13 षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती ओ या ठिकाणी आपण पाहतो झैल ड्रॉप कॅचेस बिन द बाचेस अगदी आपण पाहतो स्लाइस करण्याचा प्रयत्न होता राकेशचा आणि त्या ठिकाणी बागे या थर्ड मॅचच्या दिशेने हा झैल ड्रॉप करण्यात आला साधा सोपा परंतु या ठिकाणी षटक क्रमांक पहिले संपन्न झाला चेंडू निर्धावाला धाव मात्र मिळाली नाहीये परंतु या पहिल्या षटकाच्या अंती संघाचे धावसंख्या धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती आहेत 14 रन्स 14 धावा धावफलकावरती आहेत एक चेंडू वाईड जरूर होता या षटकातील 3 धावा आपण ऍड करू आणि आता एकंदरीत 14 धावा पहिल्या P1च्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या 46 धावांचं टार्गेट आहे म्हणजे आता विजयासाठी एकंदरीत 47चं टार्गेट आहे 33 धावांची गरज आहे पहिल्या षटकाचा बाजवी खेळ संपन्न झालेला आहे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी संघाची धावत संख्या 14 वरती पाहिले जय झाटे यांचे या ठिकाणी आगमन झालंय काल जय हनुमान विहा 11 टेंबिवली संघाचे पुरस्कर्ते होते प्रचंड खुश आहेत खर तर काल त्यांचा एक संघ टॉप 5 मध्ये दाखल झालेला आहे 24 बॉल 33 धावांची गरज पाचच्या दिशेने आपण जाणार आहोत कारण दर्जेदार हा सामना आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळेल ज्या पद्धतीने आई गावदेवी पिंपलोली वाडी संघाने गोलंदाजी केली आहे तशी गोलंदाजी आता करावी लागणार आहे जय हनुमान ढोके संघाला या मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सज्ज होतात नवीन गोलंदाज परेश भोईर रणवीर मध्ये थोडस अडथळा अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतो या विभागामध्ये आरडी क्रीडा संकुल बार्बी डॅम परिसर आणि डॅम लगत असलेला एक जबरदस्त एक क्रीडांगण आणि या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण सर्वजण त्याचा अनुभव घेतोय आणि खर तर या स्पर्धेची मजा काही वेगळीच आहे निसर्गाच्या सानिध्यात बसलेले हे क्रीडांगण आहे मैदानाच्या चौफेर बाजूने घनदाट जंगल आणि मधोमध हे क्रीडांगण आहे ओ स्टिअर करण्याचा प्रयत्न बॉल चालला पॉइंट मधून गली पॉइंट मधून ट्रॅव्हल झाला एक सिंगल झाली आहे कंप्लीट सेकंडचा कॉल विनायकला माहिती आहे शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागणार आहे बचेंगे तो और भी लढेंगे हे सूत्र मला तरी असं वाटतं या मॅच मध्ये विनायकचं धावत संख्या धावफलकावरती 2 ने पुढे जाईल आणि आता 16 धावा धावफलकावरती आहेत 47 धावांचा आव्हान 46 वरती जय हनुमान ढोके संघाला पूर्वार्धामध्ये रोखण्यात आलं स्ट्राईकला परेश ओ या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईकला विनायक आहे बापकर आणि गोलंदाज परेश चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागणार आहे पुन्हा एकदा ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी आपल्या सेवेसाठी सज्ज झालेली आहे मी मगाशी सांगितले की थोडस तांत्रिक प्रॉब्लेम असल्या कारणास्तव या ठिकाणी टेक्निकल थोडासा इश्यू होता आणि सेवा ही थोडीशी खंडित झाली होती ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची परंतु आता पुन्हा एकदा तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी सज्ज झालेले सर्वांचं मनपूर्वक स्वागत हो अखो टप्प्याचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतायत वेल जज अँड टेकन विनायकची मोठी विकेट मिळाली आहे प्राइज विकेट या मॅचच्या दृष्टिकोनातून धक्का क्रमांक पहिला लागेल टीम आई गावदेवी पिंपलोली वाडी संघाला फलंदाज बाद
2 मध्ये आपण पाहतो विनायक ची विकेट जी हवी होती विनायक गोरेला मात्र बाद करण्यात आलंय. खरं तर आपण पाहिलं तर आज पिंपलोली वाडी या संघात देखील आपण पाहिलं तर राहुल चव्हाण सर एकंदरीत 3 संघ उदयास आलेले आपल्याला पाहायला मिळतात. अनिल पादीर या संघामध्ये नसेल. अनेक खेळाडू आपण पाहतोय प्रत्येक वेगवेगळ्या संघामध्ये खेळत असताना प्रत्येक गावामध्ये हे चित्र सहजी ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. काल एक जांभिवली संघ खेळला, आज देखील एक जांभिवली संघ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अनेक ग्रामीण संघ आपण पाहतोय ABC या नावाने खेळत असतात आणि खरं तर आपण पाहतोय गावाची एकजूट करून जर एखादा एक मोठा संघ आपल्याला पाहायला मिळेल तर नक्कीच गावाचं आणि संघाचं नाव ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्व पटलावरती अगदी आपण पाहिलं तर मोठं झाल्याशिवाय राहणार नाहीये. ही चिंतेची बाब आहे प्रत्येक गावासाठी. हो, फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल साईड सरळ लॉंग ऑनच्या दिशेने आणखीन एक दर्जेदार चपराक लगावली आहे पिंपलोली वाडी संघाच्या फलंदाजाने. बॅट्समन लकीच्या बाट मधून आलाय, हा लकी चौकार, मिळतील धावा 4. सन्माननीय रोशनजी झाटे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज जयेश आमच्या समवेत ऍज अ स्कोरर म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. रोहितला कुठेतरी आराम देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जज अँड टेकन. आणखीन एक सेल रिले कॅच या ठिकाणी टिपण्यात आलेला आहे. फलंदाज होईल बाद. ज्या लकीच्या बाट मधून या अगोदरच्या बॉलवरती चौकार आलाय त्याच लकीला मात्र माघारी परतावा लागणार आहे. फलंदाज बाद. धक्का दुसरा पिंपलोली वाडी संघाला. तर पंचाने आऊट दिलेला आहे आणि त्यानंतर DRS घेण्यात आलेला आहे. आपण चेक करू, कारण काही डाऊटफुल डिसिजन असेल तेव्हा पंचांना पूर्णपणे अधिकार आहे. ही मुंबई या ठिकाणी आपला ऑफिशियल रिव्ह्यू या ठिकाणी त्यांच्या वतीने घेतला जातोय. लक्षात असू द्या, आमचे ऑफिशियल अपडेटर संदेश कंटे आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत मिस्टर विवेन जाधव सर यांना तुम्ही पाहतायत. आज वैभव पवार देखील इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. वाकळण संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून यंदाच्या या सीझन मध्ये आपल्याला नगर सेविका चषक सुद्धा कमिंग सून तारीख डिक्लेअर होणं अजूनही बाकी आहे. परंतु पायल किशोर सोरखादे सारा आधार फाउंडेशनचे सर्वेसर्वा यांच्या वतीने ती स्पर्धा तुम्हाला नक्कीच जांभळीच्या नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. SOUT फलंदाज बाद. लकीला परतावा लागणार आहे. सॉफ्ट सिग्नल आणि त्यानंतर तिसऱ्या पंचाचा कॉल देखील या ठिकाणी आउट झालेला. ही घोषणा आपण तात्काळ आमच्या वॉर रूम मधून आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचलेली आहे आणि आता फलंदाज लकीला मात्र मैदान सोडावं लागेल. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये एकंदरीत 20 धावा, 47 आव्हान या मॅच मध्ये आणि आता 18 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. 18 बॉल मध्ये हव्या 27 धावा. 18 बॉल 27 धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ज्या ठिकाणी बनवाव्या लागणार आहे टीम पिंपलोली वाडी संघाला. प्रत्येक संघाला या ठिकाणी महत्वाच्या सूचना की दिलेल्या वेळेनुसार तुम्हाला आपली षटकं कंप्लीट करावी लागणार आहेत. 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटांचा अवधी आणि अन्यथा त्याही पेक्षा जास्त वेळ तुम्ही खर्च केला तर तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. चला मॅचच्या दिशेने जाणार आहोत. एक जबरदस्त सामना. 18 बॉल 27 ची गरज. स्ट्राईक एंडला राकेश. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, गॅप शोधली आहे. इनफिल्डचा पुरेपूर वापर करत असताना बॉल चाललाय सरळ गॅप मधून. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपण पाहतोय. धाबा मिळतील बॅटर राकेशला आणि टीम पिंपलोली वाडी संघाला 4.
सामना थोडंसं मी तर म्हणेन क्लोज आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉल 27 धावा म्हटल्यानंतर आता प्रति षटकामागे तुम्हाला 9 ची सरासरी मेंटेन करायची आहे. राऊंड विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा जयेश, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. एक जयेश जाटे आमच्या ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत आमच्या समवेत जॉईंट आहेत, परंतु जयेश भोईर सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. 14 धावा पॉवर प्ले मध्ये त्यांनी खर्च केलेत. हो लेट कट, चांगला स्ट्रोक आपण पाहतो. आपिश खेळलेत, आपिश देन पनिश, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. भारतीय संघाचा माजी सलामीवीर खेळाडू वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. धावा मिळाला 4 आणि 4 धाबेने संघाचा धावफलक पुढे जाईल. अगदी आपण पाहतो सर्रासपणे आता धावफलक या ठिकाणी वेगाने चाललेला आहे. 28 धावा धावफलकामध्ये आहेत. 47 लक्ष म्हणजे विजयासाठी इथून 19 धावांची गरज आहे. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सीधी उंगली से घी निकलती है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. सरळ बॅटने जर धावा येत आहेत बघ, अगदी आपण पाहिले तर आडवे तिडवे फटके खेळण्याची काही गरज नाही आहे. ही चर्चा सध्या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 चौकार आले, त्यानंतर एक डॉट बॉल. संघाची धाव संख्या 28 वरती आहे. स्ट्राइक एंडला राकेश. हो पुन्हा एकदा वेगवान चेंडू, संपर्काने बॅट अँड बॉलचा कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. जागेवरती आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे बीट करत असताना, डॉमिनेट करत असताना गोलंदाज जयेश भोईरला आपण पाहिलाय. वेग प्रचंड आहे, गोलंदाजी मध्ये देखील नियंत्रण पाहायला मिळालंय. मेरिट नुसार हे षटक हाताळलं जात आहे. सुरुवातीला 2 चौकार आल्यानंतर चांगली वापसी मिळवली गोलंदाजाने. हो याच दरम्यान पाहावं लागेल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. लेग स्टिकला बीट करण्याचा प्रयत्न आणि खरं तर आपण पाहिलं तर लेग स्टिकला कुठेतरी गोलंदाजाने टार्गेट केला असावं. अगदी आपण पाहतो लेग स्टिकला सोडून हा जाणारा चेंडू होता आणि आता अवांतर धाव मिळते. 1 धाव मिळेल एक्स्ट्रा. टीमची टोटल 29 धावा झालेले. आई गावदेवी पिंपलोली वाडी संघ आपण पाहतोय. पंचांकडे स्टॉक अपील, आणखीन एक डॉट बॉल पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न. एक तेरी तो एक मेरी अशी गोलंदाजी करतायत. सध्या गोलंदाजी मार्कवरती असलेला गोलंदाज सांघिक कोठ्यातील 3रं आणि वैयक्तिक पहिलं 2रं षटक हाताळत असताना जयेश भोईर. एक प्रचंड अगदी आपण पाहतो सातत्याने मंगेश भोईर, मॅगीला आपण पाहिलेलं कित्येक वेळा गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर गोलंदाज, परंतु आता जयेश वरती ती जबाबदारी देण्यात आलेली आहे. या संघात देखील यंगस्टरला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करत असतात. मग आमचे देवा भोईर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडले जातात. दिनेश दादा भोईर असतील, सचिन भोईर असतील, रुपेश असतील, मंगेश असतील, कविदास असतील, सर्वांचं विशेष कौतुक करावं लागणार आहे. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर जाऊन पोहोचली आहे. 47चं टार्गेट असताना 30 या धावत संख्येवरती म्हणजे येणारे 12 बॉल 17 धावांची गरज. मुकेश बोराडे पुरस्कृत आज संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे चेंज द गेम जांभिवली ब हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दहिवली संघाला विनंती राहील की आपण आपलं शतरक्षण असेल तर समोर या. दहिवली टीम ऑन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तुम्हाला समोरूनच सामना संपल्यानंतर एंटर करावा लागणार आहे. एमजे स्पोर्ट्स आज मुरबाड तालुक्यातील शापूर तालुक्यातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. क्या बात आहे. मुकेश बुराडे यांचे सर्व मेहुणे मंडळी आहेत आणि आज
ते देखील प्रचंड खुश आहेत. 12 बॉल 17 धावांची गरज.
चला गोलंदाज या ठिकाणी ऑफिशियल गोलंदाजी करू शकतो, परंतु जागेवरूनच त्याला गोलंदाजी करता येणार आहे. लक्षात घ्या, काही रनअप नसेल. इंजर्ड खेळाडू हे चित्र आपण अगोदरच ऑलरेडी दाखवलेलं आहे. आणि 12 चेंडू 17ची गरज आहे. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. मॅचला आपण कंटिन्यू करू. 12 बॉल 17 धावांची गरज सध्या गोलंदाज मंगेश भोईर अर्थातच मॅगी ला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकरला राकेश. हो, कव्हरच्या दिशेने फटका चांगला आहे. बॉल झाला एक्स्ट्रा कव्हरला. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतो. नेत्र दीपक. धावा बोलतील 4-4-4. अगेन्स्ट या ठिकाणी चौकार आलेला आहे. इनफिल्डचा पुरेपूर वापर करत असताना आपण पाहिलं तर खरं तर नक्कीच भरपूर मोठा गॅप होता आणि त्या गॅपला भेदून दुभागून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे. 12 बॉल 17ची गरज होती आणि आता इक्वेशन थोडंसं क्लोज पाहायला मिळेल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका प्रतिमे. बॅक टू बॅक 2 चौकार आले जिथे गरज होती 17 धाबांची. सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 8 धाबा बसूल केल्यात, म्हणजे आता विजयासाठी 10 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. राईट अबाउट द विकेटने गोलंदाज सज्ज. राकेश चांगली बॅटिंग त्याने केली अद्यापर्यंत, परंतु आता मात्र बीट होत आहेत. गोलंदाजी चांगली करावी लागणार या मॅच मध्ये, कारण हे षटक फार निर्णायक असणार आहे डोके टीमच्या वतीनं. पुन्हा एकदा ज्या ठिकाणी आपण पाहतो स्वतःच्या फॉलोअर सोबत चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात आणि आता सरळ बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला मिळालेले. चौकार आल्यानंतर पुनरागमन करतो मंगेश. हो, चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतायत. बॉल सीमा पार जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक आलेला खणखणीत दर्जेदार पिंपलोली ब्रँडेड षटकार. 7 चेंडू आणि आता 3 धावांची गरज या मॅच मध्ये. 12 चेंडू 17चं इक्वेशन होतं. असं म्हटलं होतं की 8.5ची सरासरी प्रति षटकामागे ठेवायची आहे, परंतु त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहिलं तर आक्रमक रूप धारण करत असताना राकेशने अद्यापर्यंत आपण पाहिलं तर काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. जवळ जवळ आपण पाहिलं तर राकेशच्या बॅट मधून 5 चौकार 2 षटकार आलेले आहेत. एक सिंगल, एक दुहेरी धाव आणि मैदानामध्ये आपण पाहतो विनायक बाद झाल्यानंतर या डावाची जिम्मेदारी या खेळाडूने घेतलेली आहे. 7 बॉल आणि 3 धावांची गरज. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. चांगला स्ट्रोक. हा देखील फटका जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 चेंडू राखून हा सामना आपल्या खिशात घातलाय टीम आई गावदेवी पिंपलोली वाडी संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. जय हनुमान ठोके.